जय श्रीराम मित्रांनो. तर चाललेलो गाडी भरायला. पहिला तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी अगरबत्ती एक लावली आणि काय निघायला चालू केलो. तर म्हणलं का आपल्याला ओव्हरटेक मारल्याशिवाय राहत नाही आणि जाताना मला दोन दाखवून जाते बघा. मल्हार अण्णांना आज काय झालं काय माहित, माझ्या पुढेच गाडी पळवली. जाऊ दे म्हणलं, त्यांची गाडी नवीन आहे, आपली जुनी आहे, आपण जायचं हळूहळू. कसं आहे, नवीन असली नाही जुनी असली, टाटा ती टाटा ब्रँडच आहे हो. मिरजवाडीत नाश्त्याला जाताना एक सिमेंटचा रोड बघितला 2-3 किलोमीटरचा. ते रोड जरा बघितल्यावर मस्त वाटलं. नंतर पुढे पेट नाक्यावर आल्यावर जरा चहा प्यायला थांबूया म्हणलं. मणिकंठन हॉटेलला चहा प्यायला गेलो. नंतर आपल्या माऊली भाऊंचा डोरेमोन पण दिसला, त्यालाही गुड मॉर्निंग म्हणलो आणि आत गेलो नाश्ता करायला. पहिलाच आमच्याकडे जास्त पैसे नव्हतं म्हणून 2 पोहे आणि 2 चहा घेतलं, तर तेवढ्यांच बिल झालं 100 रुपये. हे हॉटेल म्हणलं आपल्या ड्रायव्हर भावांना काय परवडत नाही. भाऊंनी जरा फोन उचलला नाही सकाळी लवकर असल्यामुळे, त्यामुळे डोरेमोनलाच निरोप दिला, आता जातो म्हणलं. मला शेट कसं आहे बघा, 2 महिन्यात गाडी शिकून आता घाटात पण चालवा लागलीत. भावानं आपल्या संग गाडीवर लय कष्ट केला शिकायला. पावसाचा नजारा बघत पुलाखालनं पोहोचलो आपण डायरेक्ट निनाय देवी कारखान्यात. कारखान्यात पोहोचल्यावरती रस्त्यातून बघून म्हणलं आज लय हाल होणार आहे, कळायच बंद होते. आज पाऊस पण एक तासभर उघडले